तुम्ही बाळाला जन्म दिलात, पण लक्षात ठेवा तुमची काळजी तेवढीच महत्त्वाची आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर स्लीपलेस नाईट, टायर्डनेस, चिडचिडेपणा हा येणारच. पण तुमचं इनर हेल्थ, तुमचा माइंड हेल्थ तेवढाच महत्त्वाचा आहे. बिकॉज अ हॅपी मॉम राईज हॅपी चाइल्ड. म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे 4 महत्त्वाच्या टिप्स. फर्स्ट टिप, ब्रीथ फॉर हील. टेक अ डीप ब्रीथ, इनहेल, एक्सहेल. हा 2 मिनिटाचा तुमचा सराव रोजचा तुम्हाला इनर हेल्थ देऊन जातो, तुम्हाला काम ठेवतो. प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक परिस्थितीमध्ये शांतता प्रदान करण्यास महत्त्वाचा भाग तुमच्या एनर्जीला बॅलन्स करत असतो. म्हणून रोज स्वतःसाठी 2 मिनिटं डीप ब्रीदिंगसाठी काढत जा. टिप नंबर 2, डोंट बी सुपरवुमन. घरातल्या कामासाठी हजबंडची हेल्प घेऊ शकता, फॅमिली मेंबर्सची हेल्प घेऊ शकता, फ्रेंड्स, मेड या सर्वांची हेल्प घेऊन तुम्ही तुमची कामं डिस्ट्रीब्यूट करू शकता. कोणाकडून मदत मागणं म्हणजे कमीपणा नाही आहे. शेअरिंग युअर लोड इज ऑल्सो केअरिंग. तेव्हा ही सेकंड टिप लक्षात ठेवा. थर्ड टिप, नरिश युअर माइंड. तुम्ही बाळाला फीड करता, त्याला दूध पाजता, तेव्हा नुसतंच तुमच्या शरीराला जे दूध येतं तेच तुमच्या बाळासाठी आवश्यक नाही, तर तुमचा पॉझिटिव्ह माइंडसुद्धा आवश्यक आहे. तुमची पॉझिटिव्हिटी पण महत्त्वाची आहे. म्हणून रोज स्वतःसाठी थोडासा वेळ काढून स्मूथ म्युझिक किंवा थोडासा पॉझिटिव्ह वाचन डेली करत जा. स्वतःच्या आवडीचे कामं करत जा. ते तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवण्यात मदत करेल. टिप नंबर 4 आणि महत्त्वाचं सुद्धा, टॉक अबाउट युअर फिलिंग. ओव्हरवेल्मिंग वाटलं तर स्वतःच्या फिलिंग्स बोलून दाखवा. स्वतःच्या फिलिंग्स व्यक्त करणं म्हणजे स्वतःला कमजोर पाडणं नसतंच, तो तुमचा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे. मॉम, तुम्ही जर शांत असाल तर तुमचा घरही शांत असेल, काम असेल, हॅप्पी असेल. टेक केअर ऑफ युअर इनर हेल्थ बिकॉज यू मॅटर. युअर फॅमिली इज मॅटर. थँक यू सो मच.